12वीला पण आमच्याकडं नव्हता. माझ्याकडे 12वी नव्हता. 12वी नव्हतंच माझ्याकडे, तेच ना सांगतो. इंजिनिअरिंग ज्यावेळेस ऍडमिशन घेतलं ना त्यावेळेस माझ्याकडे कीपॅडचा फोन होता, 10वी कीपॅड. पास झाल्यावर घेतला होता 11वी. नाही बा, आम्हाला नाही. आम्ही इंजिनिअरिंगला आल्यावर की आम्ही ते टिकटा डबडच वापरत होतो इंजिनिअरिंगमध्ये. नाही, मी 11वीला स्मार्टफोन घेतला. ते आजकडे कोणता तरी मोबाईल होता बघ. माझ्याकडे डिप्लोमाला तसला स्लायडिंगचा फोन होता. डिप्लोमा माझ्या होता, आयडियाचा फोन होता. आयडियाचा फोन, आयडिया आयडिया. आयडियाचा अरे फोन. आयडियाचं ते कोण आलता? टिंग 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 वाजत होतं ते मस्तपैकी. त्यावेळेस बच्चनचं फेमस झाला नाही त्यावेळेस. स्मार्टफोन होता बघ. बटनवाला नव्हता फोन. पांढरा होता ना, नाही, ब्लॅक होता माझा. कार्बन बिर्बनचा असं नाही का? नाही आयडियाच होता. त्यांनी मग आता ठरवलं आपण कसले कसले फोन यूज केले, आता डायरेक्ट आयफोन यूज करायला. अरे आयडियाचा फोन आलते तेव्हा. नाही, तेव्हा पण त्यावेळेस 3G लॉन्च झालं होतं ना. मग आयडियाने नवीन फोन लॉन्च केला, त्यात 3G भेटत होतं, 40GB काहीतरी. तेव्हा आम दाखवतो. अरे आयडियाचा खरंच पार्टनर होणार आहे. हा वाला फोन होता रे आयडियाचा. ह्याचा पण शूट कर बाय. फोन उचलत नाही म्हणे. फोन उचलत नाही माणूस हा. तर बघ हा वाला होता. मस्त गरम आम्ही वेट करतो किती वेळ झाला इथं बसून. अरे हा माणूस गेलाय. गावात ते अजून निघलाय का नाही मला हाच प्रश्न. काय मला काय केलं माहिती का? हां. आम्ही ग्रुप बनवला होता रे. आणि की कोण किती खर्च करतंय ना तर ग्रुपमध्ये टाकायचे. आणि आम्ही याला म्हणलं की ना, याला म्हणत होतो याने खर्चच करत नव्हता. हा मला उद्या कुठंच बिल भरा ना. शेवट आम्ही काय म्हटलं माहिती का बाबा, तर आम्ही पार्टी मागत होतो. असं काही पार्टी देत नाही. बरं म्हणलं ठीक आहे, खर्च तर आम्ही टाकू म्हणलं ग्रुपमध्ये टाक म्हणलं. आणि बिल भरलं तोपर्यंत आहे ना ग्रुपच उडून टाक. अच्छा का. म्हणलं आता हिशोबाला काय लागणार नाही म्हणजे. असं आम्ही पण बरं करतो ना. आम्ही ग्रुप उडवला. आम्ही हिशोब करत बसतो रात्री 1 तास. हा माणूस आहे का फक्त हिशोबाला ठेवलाय. सगळे एकदा आम्ही ट्राय केलं बरं का की दुसऱ्याला आपण हिशोब देऊ, त्यांनी चुकीला, मग वापस यायलाच करावं लागलं. केला होता ना लास्ट टाइम. काय केलं त्यांनी सगळं. कशाला जमलंच नाही, घोळ केला, मग वापस यायलाच दिलं काम. ते तो वाला हिशोब मग आपण जयपूर ट्रिपला गेलो. त्या जयपूरच्या वरच्या रूम मध्ये हिशोब करत बसलो होतो. 2-3 तास गेले. रात्री 2 वाजले तर आम्ही हिशोब करतो. अरे बापरे. डेंजर हिशोब होता तो, माहिती का. नोटपॅड भरलं होतं माझं सगळं. अरे दिवसभर ट्रॅव्हलिंग करून थकलोय, हे मस्त झोपले तर आपण करतो हिशोब करत सगळं. हर्षान वालगुडे फॉर्मातच लावले होते आम्ही, माहिती का. कसं काय. काय सांगायचं तुला. वालगुडेला फार एवढ्यात काढलं होतं ते. अटक बिटक येईल म्हणायचं, तुम्ही गप्प बसावं नाही का आम्हाला. एवढी फॉर्मात लावले होते. मला वाटतं तुझा मित्र आंघोळीला गेला आता. मी निघणार आहे आता, 5 मिनिटं झाली. 5 मिनिटं म्हणून 15 मिनिटं झाले. 15 मिनिटं झाली आता. चला निघूया. चला आम्ही निघलोय. आमचा मित्र काय आला नाही. तो जे ग्रुपवर म्हणला होता का हा. 11 वाजता जाऊ, त्यांनी तेच केलं. त्यांनी ते समजलंय का. अरे पण सकाळी फोन केलेत ना भाऊ आपण त्याला. गाडी काय दिसतीये, गाडी काय दिसतीये बे. जाऊ दे माघारी. आता काही त्याला अर्थच नाही. आता आम्ही येतो इकडे. आता यायचं असलं तरी ये इकडे. मग आता कुठं तिकडे आता जातो डायरेक्ट. तुम्ही कुठे आता. आम्ही आहे वागेश्वर. काय आम्ही जातो पुढे, तू ये मागून म्हटला. अरे कशाचं काय, तू फोन तरी उचलायचा असतं. अरे पण मग अरे पण तू निघताना सांगायचं नाही का निघलोत मी म्हणून. तुला सरळ सरळ फोन केला, म्हणलं तू येऊन थांब. म्हणलं आम्ही आलो पुढं येऊन थांब म्हणलं. आणि तू डायरेक्ट पुढं म्हणजे त्यांनी त्याला वाटलं की डायरेक्ट मंदिरात जाऊन बसा. तुला काय डायरेक्ट येऊनच टप्पाला. हेच आहे का. हो घेऊ माकड त्याच्या आयला. त्याला पुढे येऊन थांब म्हणलं, डायरेक्ट मंदिरात जाऊन बसलाय. वालगोडे एवढं पुढं नसतं जायचं बाबा आयुष्यात. जरा जास्तच पुढे गेला रे तू. एवढं मी पुढे नव्हता जायचं. कशाला ठेवतोय तुझं.
अरे वाजू माझा भावा असं नसतं रे. आम्ही पाऊण तास थांबलो तिथं, पाऊण तास. मला विनंती केला ना फोन. विल्याला फोन करतोय म्हणतो वाल पुढे कुठं हरवलाय बाबा त्याला. आम्ही तुला बोलण्यासाठी विल्याला फोन केला म्हणून विला तरी सांगतो बाबा. अरे गाडीचा आवाजमुळे आणि तो फोनचा आवाज आला. अरे तुम्ही आपला लावला होता म्हणजे तुला जर कॉल येतोय हे तर कळत असेल ना. अरे रस्ता कसा रिसिव्ह करायचा असतोय का नाही. अरे रस्त्यात जाऊ दे पण आम्ही तिथं तळेगाव फाट्याला थांबलो तुझी वाट बघत. हे तुला माहित नव्हतं का? आणि तुम्हाला 2-3 स्क्रमलर दिसतात. मला वाटलं तुझीच गाडी आहे. माझी गाडी नसते दिसली तर, आहे का नाही? 2-3 स्क्रमलर शिवाय त्याला म्हणलं अरे हे अजून झोपलेलंच आहे. सकाळी 7 वाजता गेल्याने फोन केला तुम्हाला. तेव्हा मी जिमला चाललो होतो. पण तुला एकट्याला इकडे कसंही वाटलं. रायडिंग आपल्या सोबत रायडिंग करायची होती रे. पोरगी बिरगी होती का सोबत कोण? लपून बिपून नाही ठेवली इकडे. पाणी घ्या पाणी घ्या पाणी घ्या. ओम नमः शिवाय. जय शिवचंद्र. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. लग्न होऊ द्या लग्न होऊ द्या लग्न होऊ द्या म्हणलं म्हटला तर लग्न होऊ द्या. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय शिवाय. ठीक आहे. कणकवली त्याचं अलीकडच आहे. माझं सासरवाडी कोकण आहे. त्याचं गाव कोकण आहे. कणकवली रे मग अलीकडच आहे ना कणकवली. माझी एंगेजमेंटची तारीख फिक्स झाली ना. माहिती मला दुसरं लोकांकडून कळायलंय. सांगणार आहे ते. अरे आलेला आम्ही आज. आईला सीन ही सीन आहे रे तो. वा 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 ब्युटिफुल सनकिस्ट. जय महाकाल. जय शंभू. पुढच्या महिन्यात बघा. पुढच्या महिन्यात का? चालते की. आकाश कधी पण तयार आहे. फक्त आकाशचं लग्न आहे मे मध्ये. आता एंगेजमेंट 29 मार्चला. हा तेच ना. पार्टीचा पण विषय होऊन जाईल. आपला खर्च तेवढाच वाचतो. हर्ष तुमचं काय कधी कौल मला लागतोय? लग्नाला पैसे द्या तुम्ही. मी बेस्ट पार्टी देतो. काय म्हणतो? तुझ्या लग्नाचं कधी कौल लागतोय? मला तुमची बेशी द्या उचलून. हा मग काय झालं भावा. तुझं कधी कौल लागतोय? लागेल ना आता. काय बाबा आता बघितलं योगच नाहीये सध्या. माझ्या पत्रिकेत जरा हे. तुझ्या पत्रिकेत मंगळ आहे काय? माझ्या पत्रिकेत मंगळ आहे बरोबर. आणि मग शनीला कशाला जात असते मंगळ आहे तर. लागते बघा. ट्रिपला गेल्या वर्षी मंगळ महाराज खुश होतात ना. आईला हो रे चाफ आहे का ह्यो?